सेनापती मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा? जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद। उद्धव साहेब तुम्हा घेवडो आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा। जय भवानी जय शिवाजी जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। अरे ताकद कुणाची? शिवसेनेची। कोणी व्हिडिओ काढतो नीती मिळालं पाहिजे, घरकुलात नीती नाही। बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचं कर्जच भेटून राहिलं त्या शाखेचं। चांदे स्टेट बँक सीएससी सेंटरचे लोकांचे राहिलेले पैसे अजून मिळून राहिले। आता शहरातले अनेक विषय शहरात किमान 16व्या दिवशी पाणी भेटलं, पिण्याचं पाणी हे 16व्या दिवशी भेटलं, आम्हाला 5व्या दिवशी भेटलं पाहिजे। करोडवरती जे लोक उठून गेले, गोरगरीब लोक रस्त्यावर, त्यांना पर्याय जागा शोधून दिली पाहिजे कुठंतरी, बरोबर आहे। शहरातील साफसफाई, आता अनेक शौचालय असे, मूत्रीघर असे, तिथे जाण्याची व्यवस्था नाही, काहीच नाही। आणि ठेकेदार कोणी त्याला दिलेलं आहे, त्याचा करार संपला तरी त्याला करार वाढवून दिला जातो, तो लक्षही घालत नाही। त्याचा करार संपलेला आहे। एमईसीबीचे बिलं अनमानी कारभार आहे, बरोबर आहे। आणि शहरात अनेक ठिकाणी अवैध धंदे चालू आहे, वरली चालू आहे, कुठं काही चालू आहे। आता याच्यानं काय होतं, स्टेट बँकेवर कोणी पैसा मारतंय, कोणी पैसे पॅकेट मारतंय। या चिखली तालुक्यातले अनेक मुख्य जनावरांच्या चोऱ्या उडाल्या, मराठवाडा मार्फत भूमी अभिलेख कार्यालयात अनेक असे योजने आहेत, त्याच्या प्रलंबित 5-5 वर्ष मोजत नाही कोणी। कामगार, आता कामगाराचा मोठा प्रॉब्लेम असा आहे, अनेक विद्यार्थी त्यांना ते रिन्युअल करायचे कामगारांचे वडलं, तर त्यांना ग्रामसेवक सही देत नाही आणि स्वयं घोषणापत्र ते कार्यालय घेऊन राहिलं, तो मुद्दा बाकी। आता जिल्हा परिषद शाळेपर्यंत आता शाळेचं शेवटची घटना लागत नाही, अजून विद्यार्थी तिथं गणित वाटत नाही। अंगणवाडीचा त्याला सुद्धा त्याच्यात समजा तुरट्या कमतरता जीव राहिली परिसरात। आमचं म्हणणं असं आहे की ज्या भागातले आमचे प्रश्न आहे त्याच्या भागात तुम्हाला परवा दिवशी बोलल्याप्रमाणे तुम्ही 21 नगरपालिका सीओ, तुम्ही अभिलेखवाले टीडीओ यांना सीओला यांना बोलवा। आम्ही काही सगळेजण येणार नाही, सगळेजण फक्त त्यांच्याशी चर्चा करू की तुमच्या भागातले मुद्दे आम्ही आता यांच्याकडे निवेदन जीव थकलो। आमचे न्याय दंडाधिकारी मायबाप, आता तुम्ही मेन तालुक्याचे बॉस तुम्ही मागून घ्या। हो चालेल चालेल, आमचं काय म्हणणं, हे सगळं नियोजन सर्वसामान्य शेतकरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही घेऊन या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी अनेक लोकांना वाटतं कोणाचे आमदार आले, खासदार आले, पक्ष संपले, आमचा पक्ष संपला नाही। पक्षातले लोक आमच्या बरोबर सामान्य जनता या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। या तालुक्याचे न्यायदंडाधिकारी लाडके तहसीलदार साहेब ज्यांचं आपल्याला नेहमी सहकार्य असतं, त्यांच्याकडं आपण देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सुद्धा एक पत्र पाठवणार आहोत आणि तालुक्याच्या समस्या सोडवण्यासाठी पंचायत समितीचे बीडीओ असतील, कृषी अधिकारी असतील, आपले भूमी अभिलेखचे अधिकारी असतील, नगरपालिकेचे अधिकारी असतील, सर्वांनाच आपण त्या ठिकाणी ते निवेदन सादर त्याच्या मार्फत करणार आहोत। तर साहेबांनी मान्य साहेबांनी हे निवेदन स्वीकार ऋषी छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा साहेबांना निवेदन दिलेलं आहे, काय सांगणार जनतेला? 2 शब्द भाऊ। चिखली तालुक्याच्या सिंचन विहिरीचा जो घोटाळा झाला, त्या घोटाळ्यात जे कोणी दोषी असतील त्यांना सस्पेंड करण्यात यावं, तदनंतर पारदर्शकपणे कुठलाही व्यवहार त्या ठिकाणी होऊ नये अशा पद्धतीनं विहिरीचं सर्वसात मंजूर त्या ठिकाणी करण्यात यावं, हे निवेदन आपण दिलेलं आहे। तसेच गेल्या अनेक दिवसापासून घरकुलाचे कामं झालेलं आहे, पंतप्रधान घरकुल योजनेचे कामं झाले, परंतु निधी अभावी त्या बिलाअभावी ते घरकुलाचे कामं ठप्प झालेलं आहे। अर्ध्या लोकांचे घर रस्त्यावर आलेलं आहे, उघडे झालेलं आहे, त्यांना तात्काळ मदत व्हावी। अवैध रेतीचं नाटक या ठिकाणी चालू आहे, परंतु रीतसर सर्वसामान्य माणसाला घरकुलासाठी रेती त्या ठिकाणी मिळाली पाहिजेत, हा सुद्धा मुद्दा आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहेत। या महायुतीचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही निवेदन शासनामार्फत इथून तहसीलदारामार्फत पाठवलेलं आहे की तुम्ही जे 64 पानाचं त्या ठिकाणी वचननामा दिला होता, त्या वचननाम्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्याला कर्जमाफीसाठी किमान 2 ते 3 लाख रुपये कर्जमाफी आम्ही करू, 7-12 कोरा करू, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देऊ,
आणि मूलभूत सुविधा ज्या आहे की ज्यामध्ये जनसामान्याच्या हिताचे सर्वांना लागणारं जे दररोजचं साहित्य याचे भाव स्थिर असले पाहिजेत या सुद्धा भावना ज्यांनी व्यक्त केल्या होत्या, परंतु हे तर कुठं झालंच नाही. तर काल आपण पाहिलं की 15% एसटीचं सुद्धा भाडेवाढ त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि स्प्रिंकलर सेट असेल, ठिबक सिंचन असेल, 2-2 वर्षापासून अनुदान बाकी आहे आणि पीक विम्याचे पैसे बाकी आहे. बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे मेराची, त्या मेरा शाखेमध्ये कर्ज वाटप होत नाही. साधंही स्टेट बँकेचे सीएससी सेंटरचे पैसे भेटत नाही. तसेच या महानगरपालिकेची साफसफाई होत असताना अनेक कॉर्नरला त्या ठिकाणी स्वच्छतागृह स्वच्छ केलेले नाही, मुत्री घर नाही. आणि मेकर जुना रोड जो झाला त्या रोडवरचं जे अतिक्रमण काढलं त्यामध्ये त्या लोकांना कुठेतरी पर्याय बसण्यासाठी, पोट भरण्यासाठी जागा त्या ठिकाणी मिळाली पाहिजेत. साफसफाई या शहराची झाली पाहिजेत. एमईसीबी अंतर्गत येणारे जे बिलं आहेत ते बिलं अवाढव्य जे मनमानी कारभार त्या ठिकाणी चालू आहे तो सुद्धा थांबला पाहिजेत. आणि या तालुक्यामध्ये बऱ्याच दिवसापासून मुक्या जनावरांची चोरी चालू आहे. चालता चालता कुठेतरी रस्त्यावर त्या कोण्या बाईच्या हातातलं पाकिट चोरलं जातं, मंगळसूत्र काढलं जातं, खिशातली पैसे सर्वसामान्याच्या लोकांतले काढले जातात. ते सुद्धा लोकांना या ठिकाणी त्या लोकांवर सुद्धा चांगली कारवाई झाली पाहिजे. कामगारांच्या मुलांना शैक्षणिक कामासाठी त्यांना जे काही सबसिडी शासनामार्फत मिळते, ग्रामसेवक मार्फत त्यांना किंवा स्वयं घोषणापत्र त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. यासाठी सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये शेवटचं सत्र सुरू झालं, परंतु अद्यापपर्यंत त्या ठिकाणी गणवेश वाटपचं झालं नाही. पोषण आहारामध्ये अनियमितता त्या ठिकाणी दिसून येत आहेत. असे अनेक विषय घेऊन माननीय या तालुक्याचे न्यायदंडाधिकारी तहसीलदार काकडे साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. ज्या ज्या विभागाचे विषय असतील त्या विभागाची बैठक 15 दिवसाच्या आत आपण लावावी व या विषयावरती तोडगा काढावा हा विषय घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. जर 15 दिवसात हे प्रश्नाच्या ज्या प्रश्नाला आम्ही वाचा फोडली त्याच्यावर आमचं जर समाधान झालं नाही तर आम्ही फक्त निवेदन देण्यासाठी एवढे आलो. मोर्चात या चिखली शहरामध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा राहणार नाही हे आम्ही तहसीलदाराला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं, सर्वसामान्य लोकांच्या वतीनं कुठेतरी भाडेतरू या ठिकाणी कोणी नाही तर शिवसैनिक सामान्य लोक घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. अनेक लोक असे आहेत की श्रावण बाळ योजनेचे पैसे सुद्धा 6-6, 7-7 महिने झाले, वर्षभर झाले त्या ठिकाणी मिळायला तयार नाही. फक्त लाडक्या बहिणीचा दांगडू व बँडबाजा त्यांनी लावला. त्याच्यात सुद्धा आता कपात करण्याचं काम, कोणा घरी गाडी असेल, कोणी जीएसटी असेल, कोणाचं घरात फ्रीज असेल, अनेक लोकांना त्या ठिकाणी कट करण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था जोपर्यंत होती तोपर्यंत हे लोक त्या ठिकाणी या लाडक्या बहिणीला पैसे देणार आहे. परंतु त्यांचा दुसरा सुद्धा मनसुबा या बहिणीचे पैसे सुद्धा खायला हे लोक निघालेले आहेत. म्हणून लाडक्या बहिणीला सुद्धा 2100 रुपये मिळालेच पाहिजेत ही खऱ्या अर्थानं भावना सुद्धा आमची आहे. म्हणून या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आम्ही आज सर्वच शिवसेनेचे, युवा सेनेचे, महिला युवती तसेच किसान सेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेबाला निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. जर 15 दिवसाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर या ठिकाणी एक दफडे बजाव मोर्चा होईल याची सर्वस्व जबाबदारी ती शासनाची राहील या ठिकाणी कळवतो. यानंतरही सुद्धा तुम्ही आंदोलन करायसाठी जाणार आहात असं आपण आता संबोधित केलं. 15% भाडेवाढ ही परिवहन विभाग महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी केली आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाला त्या ठिकाणी 15% भाडेवाढ जी केली ती ताबडतोब थांबवावी आणि ही भाडेवाढ करत असताना मनमानी करू नये. आम्ही त्या संदर्भात निदर्शन करण्यासाठी एसटी महामंडळ त्या ठिकाणी जात आहोत.